नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना. आज आहे श्री दत्तप्रभू जयंती आणि सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना श्री दत्तप्रभू जयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आजचा दिवस श्री दत्तप्रभू जयंतीचा आणि आजच्या दिवशी माझे मेकअप वगैरे पण होतं. पूर्ण दिवसभराचं रुटीन कसं होतं थोडक्यात ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नेहमीपेक्षा आहे ना आज लवकरच उठली आणि मला जायचं पण होतं मेकअपसाठी, ती पण गडबड होती. आणि दुसरी गोष्ट की आज आम्हाला आहे ना पारायण पण लावून घ्यायचं होतं श्रीकृष्ण महापूजेचं आणि पूर्ण विधीनुसार मला ते पारायण करून घ्यायचं होतं. आणि आज श्री दत्त जयंती म्हणून देवाला आंघोळ वगैरे घालून जो काही आपला विधी असतो ना, आपला जन्मोत्सव साजरा करायचा, तर तो पण मला करायचा होता. तर सगळ्यात आधी जन्मवेळ होती 5 वाजता, तेव्हा मी देवावर फुले वाहून घेतली आणि त्याच्यानंतर मग देवांना आंघोळ घातली. मग पुन्हा अत्तर वगैरे लावून सगळं असं गंध, अक्षदा, विडा, अवसर, पान, सुपारी, नारळ असं दिवा, धूप, बत्ती असं सगळं करून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग मला श्रीकृष्ण महापूजेची तयारी करायची होती आणि ते पारायण पण मला करायचं होतं. साधारण 1 तास लागतो ते पारायण करायला. 5 अध्याय आहेत आणि ते म्हटलं आता चला पूर्ण विधीनुसार करते, तर थोडक्यात तुम्हाला त्याची विधी सांगते. तर चला, सर्वात आधी आपल्याला घ्यायचे आहेत 3 नारळ. एक नारळ आपल्याला पोथीवर ठेवायचं आहे, एक कलश मांडण्यासाठी आणि एक आपल्याला विडा अवसर करण्यासाठी. आणि आधी कलश मांडून घेतला मी. आणि केशवचं स्कूलचं नेम जे आहे ना ते कलशच आहे बरं का. आपण असं त्याला घरी केशव म्हणतो, पण त्याचं शाळेतलं जे नाव आहे ना ते कलश आहे. तर कलशच्या आधी खाली ना असं षटकोनी तांदूळने आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि मग तिथं षटकोन केल्यावर, तांदूळाचा षटकोन झाल्यावर तिथं आपल्याला कलश ठेवून द्यायचा आहे. पूजेसाठी आपल्याला फळं, पानं, सुपारी, नारळ असं लागणार आहे. तर ते किती लागणार ते मी तुम्हाला सांगते. साधारण 3 नारळ आपल्याला लागतील. एक नारळ पोथीचे विडा वाहण्यासाठी, एक आपल्याला देवाला विडा वाहण्यासाठी आणि एक कलश मांडण्यासाठी. कापूर लागणार आहे, धूप लागणार आहे, वेलदोडे लागणार आहेत 11, 11 लवंग, 11 बदाम, 11 खारीक आणि 11 सुपारी. असं हे सगळं पुन्हा आपल्याला हे 11 विडे देवाला वाहून द्यायचे आहेत. आणि फुलं तर आपण म्हणजे लागणारच आहेत आपल्याला. आणि अगरबत्ती, तुपाचा दिवा असं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. आता देवाला मनोभावे आपल्याला विडे वाहून घेतले. जे काही पान, सुपारी, खारीक, बदाम वगैरे जे विडे आहेत ते पण, आणि पोथीला पण विडा वाहून घेतला. त्याच्यानंतर फुले पण वाहून घेतले देवाला. आणि आपलं जे काही मनामध्ये असेल किंवा काय ते तसं आपल्याला देवाला मागायचं आहे, नसेल मागायचं तर फक्त मनापासून आपल्याला पारायण करायचं असेल तर ते पण करू शकतो. आजचं पारायण तर मी फक्त असं म्हणजे मला करायचं होतं काहीतरी देवाचं पारायण, आता खूप दिवसापासून केलं नाही म्हटलं. असं माझं रोजचं चालू असतं, पण हे ना असं पूर्ण विधीपूर्वक आपण म्हणतो ना त्याला, ते काय मी खूप दिवसांचं केलं नव्हतं. आणि म्हणून म्हटलं आता मार्गशीर्ष महिना सुरू पण झालेला आहे. आज श्री दत्तप्रभू जयंती आहे, आज मस्त छान देवाचं काहीतरी करूया. तर सर्वात आधी मी श्री दत्तात्रय कवच म्हणून घेतलं आणि मग त्याच्यानंतर श्रीकृष्ण महापूजेचं 1 तासाचं पारायण मी करून घेतलं. श्रीकृष्ण महापूजेचं पारायणाचं मला म्हणजे खूप भारी असा अनुभव आलेला आहे. इतका छान ना, म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत. मी 1000 वेळा श्रीकृष्ण महापूजेचं पारायण केलेलं आहे आणि त्याचा अनुभव तुम्हाला एक छोट्या आणि मोजक्या शब्दात सांगायचं म्हटलं तर केशव आहे श्रीकृष्ण महापूजे पारायणाचं माझा जवळचा आणि खूप भारी असा अनुभव. माझं पारायण आटोपून झालं तोपर्यंत मुलं उठले, त्यांचा टिफिन वगैरे केला आणि ते स्कूलला गेले. नंतर आता आमचा चहा घेतला आम्ही आणि मग आलो आम्ही फिरायला जाण्यासाठी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आम्ही चाललो आहे मस्त वॉकिंगला. आता आज दत्त जयंती, सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मस्त माझं पारायण झालं आहे, पूजा वगैरे सगळं झालं आहे आणि आता निघालो आहे आम्ही वॉकिंगला जाण्यासाठी. तर चला आता मस्त अर्धा तास 1 तास वॉकिंग करतो आणि घरी गेल्यानंतर मग बोलतो तुमच्याशी. चला.
आणि आज आहे ना, मी तुमच्यासोबत एक छोटीशी गोष्ट शेअर करणार आहे. पण मला खात्री आहे, की तुम्हाला हे ऐकल्यानंतर इतकं छान वाटेल आणि मला ही पण खात्री आहे, की जर तुम्हाला ह्या गोष्टीची आवड झाली, तर तुम्ही किंवा तुम्हाला जर काही छान अनुभव आले, तर तुम्ही रोज ऐकाल ही गोष्ट. याची पण मला खात्री आहे. तर आता बाकीचं स्वयंपाक वगैरे माझं चालू आहे. जे काही रुटीन आहे ते तुमच्यासोबत ते तुम्ही पाहत पण राहा आणि जे काही मी तुमच्यासोबत बोलते आहे, सांगते आहे, ते तुम्ही ऐकत राहा. आता हे काय मी सांगत नाही तुम्हाला, जे मेकअपला जाणार आहे, हे करते, ते करते, ते तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे मी ते सगळं न बोलता आज आहे ना तुमच्यासोबत श्री दत्तात्रय कवच बोलून दाखवणार आहे. ते तुम्ही पूर्ण ऐका, तुम्हाला खरंच छान वाटेल. आणि हे जे श्री दत्तात्रय प्रभूंचं कवच आहे ना, हे ऐकल्यानंतर, बोलल्यानंतर आपले सगळे दुःख किंवा सगळ्या इच्छा पूर्ण होतात. तर ठीक आहे, तुमच्यासोबत मी बोलून दाखवते, तुम्ही नक्की ऐका. अथ श्री दत्तात्रय कवच प्रारंभ. ओम नमो श्री गुरुदत्तं दत्तदेवं जगद्गुरुं निष्कलं निर्गुलं वंदे श्री दत्तात्रय नमस्तुते. सुरेशैर्वन्दितं देवं त्रैलोक्य लोकवन्दितं हरिहरात्मभुवन्द्यं श्री दत्तात्रय नमस्तुते. ब्रह्मलोकेषु भूतेषु शङ्खचक्र गदाधरं पाणिपात्रं धरं देवं श्री दत्तात्रय नमस्तुते. निर्मलं रक्तवर्णं च सुन्दरं श्यामशोभितं सुलोचनं विशालक्षं श्री दत्तात्रय नमस्तुते. विभूतिशोभितं देहं हारकेयूरराजितम् अनन्यकरुणाकारं श्री दत्तात्रय नमस्तुते. विभूतियुक्तभालं च जटामुकुटमण्डितं सुदीप्तो कुण्डलकर्णे श्री दत्तात्रय नमस्तुते. प्रसन्नवदनं देवं भुक्तिमुक्तिप्रदायकं त्वानमामि जगत्रातं श्री दत्तात्रय नमस्तुते. राजराजं महाराजं कीर्तिवीर्यवरप्रदं सुभद्रभद्रकल्याणं श्री दत्तात्रय नमस्तुते. अनुसयोधराजातं अत्रिमुनिसमुद्भवं विरक्तं योगिविज्ञेयं श्री दत्तात्रय नमस्तुते. दिगंबरं तनुश्रेष्ठं ब्रह्मचारी व्रतस्थितं भिक्षुञ्च दण्डिनं चैव श्री दत्तात्रय नमस्तुते. कदा योगे कदा भोगे बाललीला विशोभितं दशनरक्तपङ्क्तिं च श्री दत्तात्रय नमस्तुते. भूतबाधाभयोन्माद ग्रहपीडा विनाशकं दारिद्र्यव्यसनं हारं श्री दत्तात्रय नमस्तुते. चतुर्दशा भुगोगस्ते जन्ममार्ग शीर्षे शुभं यस्य तं तारकं वन्दे श्री दत्तात्रय नमस्तुते. रक्तोत्पलदलपादं सर्वतीर्थप्रकाशकं वन्दितं योगिभिः सर्वे श्री दत्तात्रय नमस्तुते. ज्ञानिनं साक्षिणं देवं गतिर्मोक्षप्रदायकम् आत्मभुवं वरं कृष्णं श्री दत्तात्रय नमस्तुते. भृगुर्ते मधुरवाक्ये दत्तात्रय स्तुतिपरं साक्षात् व्यक्तं स्वयं ब्रह्म श्री दत्तात्रय नमस्तुते. प्राणिनां सर्वजातीनां कर्मपाशप्रभञ्जकं दत्तात्रेयस्तुतिस्तोत्रं सर्वकार्यविधायकम् अपुत्रो लभते पुत्रं धनधान्यसमन्वितं राजमान्यो भवेत् लक्ष्मीरप्राप्त लभते क्षणात्. त्रिसन्ध्या जपमानस्य दत्तात्रय स्तुतिपरं तस्य रोगभयं नास्ति दीर्घायुर्विजयी भवेत्. कुष्माण्डोडाकिनी यक्ष पिशाच्च ब्रह्मराक्षसाः स्तोत्रश्रवणमात्रेण नश्यन्ति नात्र संशयः. 21 श्लोकांना यः सहस्र पठेन्नर प्रयता प्रतरुत्थाय साक्षात् देव सपच्यति. इति श्री दत्तात्रय कवच संपूर्ण. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. तर पहा मैत्रिणींनो, हे होतं श्री दत्तात्रय प्रभूंचं कवच. आणि हे करायला आहे ना, रोज जर आपण पाहिलं तर मोजून जर सुरुवात असेल तर आपल्याला 3 ते 4 मिनटं लागतात. आणि रोजचं तुमची म्हणण्याची सवय जर असेल तुम्हाला, तर फक्त 2-2.5 मिनिटामध्ये हे श्री दत्तात्रय प्रभूंचं कवच पूर्ण म्हटलं जातं. तुम्हाला जर वाटलं तुम्ही डायरेक्ट मोबाईलवर पण लावू शकता, तसं पण तुम्ही ऐकू शकतात. ऐकल्याने पण आपल्याला म्हणजे मेन म्हणजे आपलं आहे ना, आपण प्रसन्न राहतो. देवाची काहीतरी स्तुती केल्यानंतर देवाला पण आपण देवाची स्तुती करायला पाहिजे असं आवडतं. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी काही खूप मोठं देवाची भक्ती करते असं नाही बरं, कारण नाही तर लगेच मग बाकीचे काही जण आहे ना निगेटिव्ह कमेंट्स करायला सुरुवात करून देतात. मग त्याच्यामुळे मी आधीच सांगून देते. पण म्हटलं आज दत्तात्रय प्रभूंची जयंती आहे आणि काहीतरी एक छोटंसं मी तुमच्यासोबत जे काही मी करते ते तुम्हाला म्हणजे दाखवलं पाहिजे किंवा मग सांगितलं पाहिजे. मग तुम्ही विचारतात की तू कोणतं पारायण केलं, मग कसं केलं, त्यासाठी ही सगळी माहिती आज मी दिली तुम्हाला. आणि अजून एक गोष्ट सांगायला आवडेल मला, तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल की हे जे तुम्हाला श्री दत्तात्रय कवच मी म्हणून दाखवलं ना,
तर हे ना मी लग्नाआधी हे सुद्धा 1000 वेळेस केलं होतं. कारण तिथं तुम्ही जर व्यवस्थित ऐकलं असेल तर शेवटी म्हटलेलं आहे, की जर तुम्ही हे 1000 वेळेस केलं तर तुम्हाला श्री दत्तात्रय प्रभू भेट देतात असं म्हणून. आणि त्याच गोष्टीसाठी मग मी एका बैठकीमध्ये हे श्री दत्तात्रय प्रभू कवच पूर्ण केलेलं आहे. आणि फक्त म्हणजे आपल्याला पाणी प्यायला वगैरे जेवढं उठतो आपण तितकंच उठलेली मी. पूर्ण मला वाटतं काहीतरी 26 तास का 27 तास मला लागले होते. आणि पूर्ण मी 1000 वेळेस एका बैठकीमध्ये हे श्री दत्तात्रय प्रभूंचं कवच केलं होतं. आणि हे सगळं सांगण्यामागचं कारण एकच आहे, की म्हणजे माझ्या सांगण्यावरून जर कधी तुम्ही काही गोष्टी आत्मसात करत असाल, जे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही त्या घडवून आणत असतील ना, तर मग मला वाटतं की हे आपण मी सांगितलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पण जर कधी देवाबद्दल काहीतरी वाटत असेल आणि तुम्हाला पण दत्तात्रय कवचचं पारायण करायचं असेल, श्रीकृष्ण महापूजेचं पारायण करायचं असेल, तर मग ते तुम्ही करू शकता. आणि हे अशाच असतं की जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला बघतो, ऐकतो आणि म्हणजे जेव्हा आपल्याला काही गोष्टी कळतात कोणाकडून तरी असं असतं ना, तर तेव्हाच आपल्याला ते करायला प्रेरणा मिळते. किंवा मग असं बऱ्याचशा गोष्टी असतात, जसं की आपण कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, तिथं मग बाबा वगैरे असे मोठे मोठे साधू महात्मे आपल्याला सांगतात की असं स्मरण करा, अशी देवाची भक्ती करा किंवा काय. ते सगळं सांगितल्यानंतर मग आपल्या म्हणजे जी काही आपली मलिनता असते ना आपल्याला आलेली, मनावर आलेली वगैरे, तर ती निघून जाते. आणि मग आपल्याला पुन्हा नवीन उमेदीने किंवा काय असं आपल्याला देवाची भक्ती करायला असो किंवा मग सगळं रिफ्रेश माइंडने सगळ्या गोष्टी करायला असतो, तो उत्साह येतो. आणि तोच उत्साह तुम्हाला यावा म्हणून मी सांगते. नाहीतर मग कसं काही ताईंचं उगाच असं नको वाटायला त्यांना, की तू का बरं सांगते बुवा देव करते असं म्हणून. मला ते सांगायला आवडत नाही. आणि मी जास्त असं काही बऱ्याच जाता तुम्हाला दाखवत पण नाही मी की काय पारायण करते किंवा काय. पण मग असं वाटलं आज दत्तात्रय प्रभूंच्या जयंतीनिमित्ताने, की जर माझ्यामुळे तुमच्या पण आयुष्यात तुम्ही असे पारायण करत असाल वगैरे, तर ते चांगलं होत असेल तर का बरं सांगू नको म्हटलं गड्या, म्हणून मी सांगितलं. आणि माझा एक छोटासा अनुभव पण मी सांगते तुम्हाला. असे काही पारायणं करतो आपण, काही देवाचं स्मरण करतो किंवा मग लीळाचरित्र असो, काही पुस्तकं वाचतो ना, त्याच्यानंतर आहे ना आपण म्हणजे जो काही थकवा असतो आपला तो पण विसरून जातो आपण. आणि इतकं फ्रेश वाटतं जेव्हा आपण स्मरणाला बसतो. आणि 5 गाठी स्मरण जनरली मी करते, त्याच्यापेक्षा जास्त मला करायला वेळ मिळत नाही. पण मला इच्छा असते मनामध्ये की अजून अजून स्मरण करायला पाहिजे बुवा मी असं. अजून अजून ह्या नामाचं 5व्या नामाचं अजून जास्तीचं स्मरण करायला मी बसलं पाहिजे. पण होतं काय की सकाळची टिफिनची गडबड, सगळं म्हणजे आपलं जे रुटीन असतं धावपळीचं, त्याच्यामध्ये मग आपल्याला उठावं लागतं स्मरण करता करता. आणि बाकीच्या गोष्टी आपल्याला वेळेवर द्यायच्या असतात सगळ्या, त्याच्यामुळे त्या कराव्याच लागतात. पण तुम्हाला सांगते, एकदाचं स्मरण करायला बसलं, एकदाचं पारायण करायला बसलं ना, तर मला असं वाटतं इथून उठूच नाही, आता इथं देवाजवळच बसून राहावं की काय. म्हणजे इतकं छान वाटतं आणि आपल्या मनाला शांती मिळते. आणि आपल्या मनाला जिथं शांती मिळत असेल तिथं आपण त्या गोष्टी करायला पाहिजे असं मला वाटतं. तर जास्तीचं प्रवचन देऊन टाकलं वाटतं मी आज. तर खरंच सॉरी तुम्हाला जर कधी जास्त बोर झालं असेल किंवा मग तुम्हाला आवडलं असेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि नसेल आवडलं याच्यानंतर मग मी असा विषय घेणार नाही, ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तर माझे सगळे घरातले कामं झालेले आहेत आत्ता. आणि धावपळ अशी चाललेली आहे की माझ्याकडे आज पहिले 2-3 साईड मेकअप आहेत, ते आधी करायचे आहेत मला इथं अंमळनेरमध्येच जाऊन. ते झाल्यानंतर मग मला जायचं आहे धरणगावच्या पुढे काहीतरी वरून कुठलं तरी गाव आहे, तर तिकडं गेलेली होती मी आज ब्रायडलच्या मेकअपसाठी. पण मग ते सगळं करायच्या वेळेला जाण्याच्या आधी भरपूर सारा वेळ आमचा ह्या तयारीमध्ये जातो, सगळ्याच मेकअप आर्टिस्टचा. ही जी तयारी असते ती म्हणजे त्यांनी जी सांगितलेली आहे ती ज्वेलरी, ते कानातले, ती नथ, बिंदी आणि आपण म्हणतो ना की सगळे मेकअपचे प्रोडक्ट्स त्यांच्या स्किन टोननुसार असतील वगैरे, सगळे प्रकारचे फाउंडेशन वगैरे, मॉइश्चरायझर, हे सगळं पिना आहेत का, टाचन पिना आहेत का, सगळ्या गोष्टी नीटनेटक्या आम्हाला आधीच पाहून घ्याव्या लागतात. एक पण वस्तू राहिली तरी तिच्या वाचून आमचंवालं आहे ना काम अडून राहतं. आणि त्याला आपल्याला तिथं एक्सक्यूज नाही करता येत, म्हणजे की नको जाऊ दे, नाही येतं नाही आहे असं चालत नाही. ह्या सगळ्या गोष्टी सोबत ठेवावेच लागतात, असं असतं. तर ती सगळी तयारी केली आणि त्याच्यानंतर मग मी आली. आता हे जे तुम्ही साईड मेकअप पाहिले ना, हे 2-3 साईड मेकअप केले. आणि नंतर मग यांनी मला सोडून दिलं धरणगावच्या पुढे जे गाव आहे तिथपर्यंत. तिथं होता माझा हळदीचा मेकअप.
आणि सॉरी, पहिले एंगेजमेंटचा मेकअप होता, त्याच्यानंतर मग हळदीचा मेकअप होता. हळदीचा त्यांना साऊथ इंडियन मेकअप लुक करायचा होता, सिम्पलमध्ये, नो लॅशेस, नो लेन्स, म्हणजे एकदम साधी अशी गावाकडची नवरी होती. पण त्यांना पण मेकअप खूप जास्त आवडला आणि तुम्हाला बिफोर दाखवलंच होतं मी. आणि आफ्टरचा हा मेकअप झाल्यानंतरचा लुक आहे. आणि हा पहिला हा एंगेजमेंटला जी साडी मिळते तर ती चेंज केली त्याच्यानंतर, आणि त्याच्यानंतर पुन्हा थांबलेली होती तिथंच. आणि मग हा जो साऊथ इंडियन लुक आहे ना तो केला. तिथं फक्त हेअरस्टाईल चेंज केली, कुंकू वगैरे पुसला आणि त्यांना म्हटलं आता तुम्ही तुमची हळद वगैरे लावा, मी निघते म्हटलं आता. तर मग आम्ही निघालो घरी येण्यासाठी आणि मग आम्हाला वाजले होते रात्रीचे 8 घरी यायला. तर मंडळी, असा होता आजचा मोठा व्हिडिओ. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी तुमचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच तुमचा सपोर्ट राहू द्या कायम. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. बाय.